नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत मूग डाळ भजी। त्यासाठी बघा, ही 1.5 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। आमटीची वाटी, तेवढ्याच वाटीत ही उडीद डाळ घेतलेली आहे, पाव वाटी। आणि याच्यात घालायचे आहे अर्धा चमचा मेथी। आता हे सर्व आपण पाणी घालून भिजायला ठेवूया। आधी हे स्वच्छ धुवून घेऊया आणि मग पाणी घालून भिजायला ठेवूया। ही डाळ साधारण 3 तास खूप होते। 3 तास भिजली की नंतर आपण ह्याची करायची भजी, मूग डाळ भजी। हे पहा मंडळी, डाळ आपण भिजायला ठेवली आहे 3 तास। आता ही छान भिजवूया। नंतर ह्याच्यात आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर असं घालून मिक्सरला वाटून घेऊया। वाटताना पाणी कमी घालायचं आहे, पाणी जास्ती घालायचं नाही आहे। आणि मग बनवूया आपण भजी। हे पहा मंडळी, आपली डाळ भिजून तयार झालेली आहे। 3.5 तास ही डाळ भिजवलेली आहे। थोडेसे मेथी दाणे त्याच्यात घातलेले आहेत। आता आपण मिक्सरला लावून घ्यायचे आहे। कोथिंबीर घालायची आहे, लसूण घालायची, मिरची घालायची, आलं, जिरं आणि मीठ हे एवढं साहित्य आपण आता ह्या डाळीमध्ये घालायचं आहे। वाटताना पाणी अगदी चमच्याने घालायचं आहे, थोडं थोडं पाणी घालायचं आहे। हे पीठ आपल्याला घट्ट पाहिजे, म्हणजे आपली मूग भजी एकदम झक्कास होतील। चला, आता आपण ही डाळ काढून घेऊया मिक्सरमधून। आपली डाळ मिक्सरमधनं निघालेली आहे, एकाच दिशेने फेटून पण झालेली आहे। त्याच्यात आता आपण कोथिंबीर घालूया आणि हा सोडा घेतला एवढा, तो सोडा घालायचा आहे। आणि आता हे आपण सर्व एकाच दिशेने अगदी 2 मिनटं ढवळायचं आहे आणि भजी करायचं आहे। हे बघा, सोड्यावर थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे। आपण हा सोडा घालायच्या आधी हे मिश्रण एकाच दिशेने खूप फेटून घेतलेलं आहे। सोडा, कोथिंबीर घालून झालेली आहे। एकाच दिशेने 2 मिनटं फेटून घेतलं आहे आणि तेल तापलेलं आहे। आता आपण भजी घालून घेऊया। ही भजी हाताने खरी घालायची असतात, मी आता चमच्याने घालते आहे, म्हणजे एकदम छोटी पडतात। मूग डाळीची भजी। गॅस मिडियम ठेवायचा आहे, गॅस मोठा नाही ठेवायचा आहे, कारण आपल्याला भजी आतून व्हायला पाहिजे आहे। हे बघा, तेल तापलेलं आहे। मी तुम्हाला हाताने आता भजी घालून दाखवत आहे। थोडी थोडी एकदम छोटी छोटी घालायची। मूग भजी एकदम छोटी असतात आणि पीठ मुद्दाम म्हणून घट्ट ठेवायचं की मग ते छान पडतात। आता मीडियम गॅस ठेवायचा, मात्र ह्याला मोठा गॅस नाही ठेवायचा, मग ती नंतर जळून जातील आपली भजी, कारण ती बारीक आहेत ना, म्हणून असे मी या पद्धतीने करून घेतले आहेत। शेवटी आपला हात जगन्नाथ, हाताशिवाय पर्याय नाही। चमच्याने जरा ती अशी मोठी मोठी पडतात। गॅस मी बारीक ठेवला आहे बरं का। आता थोडासा वाढवते, कारण आपण भजी जास्त टाकली त्याच्यामुळे गॅस थोडासा आता वाढवायचा। अशा प्रकारे सगळी भजी तळून घेऊया आणि मूग भजी आणि चटणी खायला घेऊया। ही अशी ना हाफ फ्राय पण करून ठेवायची, म्हणजे अगदी थोडीशी तळायची, बाहेर काढून ठेवायची आणि मग तुमच्याकडे जेव्हा पाहुणे येणार तेव्हा परत फ्राय करायची, मग ती जास्ती कुरकुरीत होतात।
आता ही आत्ताच आम्ही खाणार आहे, त्यामुळे मी पूर्ण फ्राय केलेली आहे. अशी तयार झाली आपली मुगाची भजी. हे पहा, अशा पद्धतीने अजून थोडीशी भजी करून घेऊया आणि मग ती खायला घेऊया. फक्त जेव्हा तुम्ही भजं टाकणार तेव्हा मात्र सांभाळून घ्या, कारण तेल उडलं नाही पाहिजे, एवढं एक ध्यान द्या. ती भजी घातली की फक्त एक 2-3 मिनटासाठी स्थिर ठेवायची आणि नंतर सारखे हलवत राहायची, म्हणजे ती सर्व बाजूनी आपली भजी तयार होतात. ही फक्त मूग डाळीची भजी आहेत. मी 2 चमचे उडदाची डाळ फक्त घातले आहे. तुम्हाला हवी असल्यास घाला, नाही तर नुसत्या मूग डाळीची भजी एकदम सुरेख होतात. आता ही गरमच खावी लागतात, कारण ही गार झाल्यावरती आपल्या घशामध्ये बसतात. त्याच्यामुळे आता आपण गरम गरम भजी खायला घेऊया. याचा असं दाठरतं, आपल्याला घशाला ते बसून जातं भजं. आता मला तुम्हाला असं सांगता येत नाही आहे, समजून घ्या माझ्या भावना. आता मी गॅस बंद केलेला आहे. आपली भजी पूर्ण बनवून तयार झालेली आहे. ही पहा, हे पहा मंडळी, अशा प्रकारे आपली बनली मूग भजी तयार झालेली आहेत. आता ही गरमच खायची आहेत, गार खायची नाही, कारण आपण जर ही गार खायला गेलो ना तर आपल्याला घशामध्ये ती बसतात. चला भजी खायला घेऊया. ही भजी जर का आवडली असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. मी ह्या भज्याबरोबर आता चटणी काही केलेली नाही आहे, आम्ही सॉसबरोबर ही भजी आता खाणार आहे.